त्याचबरोबर ब्युटिफुल ट्रॉफ्याज आमच्या मंचासमोर सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफ्याज पाहायला मिळतात आपल्याला. आणि या दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये मात्र सामना मैदानावरती खेळवला जातोय. दिवा विपक्ष खाडे या दोन टीम मध्ये. खेळाच्या पहिल्या सत्राला सुरुवात होते. या ठिकाणी दुपारच्या भोजनाचा मनसोक्त आनंद घेत असताना आमचे संघ पाहायला मिळतात. रायते संघाचे खेळाडू मात्र जरी हरले असले तरी मात्र सर्व प्रेक्षकांची मन जिंकली. चांगली फलंदाजी शेवटच्या खास करून स्लॉगिंग गोडच्या षटकामध्ये पाहायला मिळाली रायते संघाच्या वतीने. तर आता सामना येते दोन संघामध्ये द्विगजीय संघ आणि बऱ्याच वेळा एकमेकांसमोर आल्यात जवळचेच दोन्ही संघ आहेत. एकीकडे दिवा स्टेशन आणि दुसरीकडे गावदेवी कार्डी. या दोन संघामध्ये चाललेली लढत. टॉस जिंकलाय दिवा संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले ते कार्डी टीमला. दोन्ही संघ ते कॅन्सल झाले तिकडून तुमचे, त्यामुळे संघामध्ये फेरबदल गेला. मग आता तुझा लागतो ना, तुझा ना तिथं आलाय ना. नाही नाही तुमचा लावतो घ्या. तर पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केला. खूप वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय या दिवा टीमच्या वतीने. आकाश वारेकर एक चांगला गोलंदाज पाहतोय ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो. अश्विन असेल, आकाश असतील, खूप मोठा संघ आहे आणि त्याला फाईट करणारा गावदेवी कार्डीचा संघ. आताचा बॉल बाहेर निघाले. इनफिल्डला बेधून चेंडू जात डीप एक्स्ट्रा कव्हरला. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे मात्र चेंडू थांबत नाहीये आणि पहिला चौकार पाहायला मिळतोय फलंदाज विशाल मात्रेच्या बॅटमधून. आले आले बघ अर्जुन परदेशी म्हणून पुकार संघाचा कॅप्टन यावर अर्जुन परदेशी आलाय बघ तिथं आलाय. हा अर्जुन अर्जुन परदेशी बोलो त्याला बोलो. यावेळेस फुल टॉस होता. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता मात्र जे गोल्ड रिंगण आहे त्या रिंगणाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण खेळला जातोय. एक धाव मिळाली. एकूण टोटल पाहिलं तर 5 धावा धावपळकावरती होत असताना आज मात्र ते पहिल्या सत्रातल्या पहिल्या फेरीतले सामने संपल्यात आणि या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. या दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय त्यामुळे ते दुसऱ्या फेरीतील सामने. आताचा बॉल बॅकफुटला जाऊन सुरेख कट. अतिशय चांगला गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वीपर कव्हरच्या दिशेला. आणखीन एक दर्जेदार फटका चौकार. तर दोन चौकार आहे षटकामध्ये पाहिले आपण. सुरुवातीला मात्र दोन चेंडू डाट एक चेंडू फेकल्यानंतर पाहा मिळाले. एक चौकार आला. त्याच्यानंतर एकेरी धाव एक चौकार आता पाहा मिळतो आपल्याला. एकूण टोटल 9 धावा धावपळकावरती होत असताना मॅनेटरी पॉवर प्लेचं एकमेव षटक. आकाश चांगला चेंडू इन स्विंग झालाय. चेंडू जातोय तो एसटी रक्षकाकडे. डॉट बॉल ही सर खासियत आहे आकाशची. जेव्हा जेव्हा येतोय गोलंदाजी मार्कवरती तेव्हा मात्र चांगली अपेक्षा त्याच्या पाठीराख्यानं असते आणि तो मात्र नेहमी चांगली गोलंदाजी करताना पाहिला. सूरज फौजदारला पाहतोय स्ट्राईक वरती. एक चौकार विशालच्या बॅटमधून, एक चौकार सूरजच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आताचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता. चेंडू मात्र सिरमिडॉनला डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न तू मय झाली होती आणि तोपर्यंत एक धाव वेगाने एकवटली जाते. षटकाची होते सांगता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावपळकावरती धावा आहेत त्या बिनबाद 10 धावा.
तर पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले, 2 चेंडू डाट फेकले, 2 एकेरी धावा पाहायला मिळाल्या आणि पहिल्या षटकात मी म्हणेन चांगली गोलंदाजी, कारण पापर सर्कलचं षटक होतं आणि या षटकामध्ये जरी विकेट मिळवल्या नसल्या तरी सुद्धा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं विसावलेलं पाहायला मिळेल आणि गोलंदाज पाहतोय आपण गौरव वारेकरला. दुसऱ्या स्पेल दुसरं षटक घेऊन आलाय दिवा टीमच्या वतीने. सलामीची जोडी मैदानामध्ये खेळत असताना ॲज अ ओपनर्स म्हणून पाहतोय आपण या सूरज आणि विशालला. आताचा बॉल या बेलेस मात्र बॅकफुटला जातोय चेंडू आणि तोपर्यंत मिळते ती एक जाव, कारण या दोन्ही संघाने एक एक सामने जिंकल्यात. त्यामुळे येते लढत मात्र अस्तित्वासाठी असेल, कारण खाडी संघाचा विचार केला तर भाल संघाला परास्त केलाय आणि दिवा संघाने एक टिटवाळा परिसरातील एक भक्कम दर्जेदार संघ रायते संघ त्या संघाला परास्त केलं. त्यामुळे ते एक एक अंक घेऊन पुढे सरकलाय. आताचा बॉल थोडे लाईन पासून भरकटले, पंच SP या ठिकाणी इशारा करत असताना इट्स वाईट. एक धावा अवांतर स्वरूपाने मिळते त्या टीमला. 12 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. थोडासा हवेचा वेग पाहायला मिळतोय आपल्याला. आपले जे फ्लॅक्स या ठिकाणी पाहतोय आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोळत असताना. यावेळेस चांगला बॉल अचूक टप्पा ठेवलाय, एज लागली आणि बॅटच्या अंदरुणी हिस्सा घेऊन कीपरच्या ग्लोव्ज मध्ये पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून दिलाय. पहिला फलंदाज बाद होतोय विशाल म्हात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. तर अतिशय चांगला अचूक टप्पा ठेवला, त्याच्यावरती मात्र एज लागून फलंदाज बाद झाला. पहिला विकेटचं पतन झालंय. 1 डाऊनला प्रल्हाद पाटीलला पाहतोय आपण, एक भारदार शरीरयष्टीचा खेळाडू पाहायला मिळतोय. मागच्या सामन्याचा विचार केला तर सूरजने तिथे चांगली फलंदाजी केली होती. 28 धावा कुठल्या होत्या भाल संघाच्या अगेन्स्ट. एकूण जर पाहिलं तर ज्या 48 धावांचा पाठलाग केला होता खाडे टीमने सहजरित्या, मात्र आत्ता त्याने ते धावा बनवायचे आहेत. एक चांगलं सेट टार्गेट ठेवायचंय ते मात्र या खाडे टीमला. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना आताचा बॉल पुन्हा एकदा बाहेर निघाल्यात. रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडू फेकला जातोय. दुसरा चेंडू भाऊ पाटील या षटकामध्ये खराब पाहायला मिळाला आपल्याला. 13 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचत असताना फार चांगला सामना होईल. या दोन एकाच कॅलिबरचे संघ आपल्याला पाहायला मिळतात, एकाच ताकदीचे आणि बऱ्याच वेळा आमने सामने आल्यात समोरासमोर. त्यामुळे एकमेकाचे डावपेच गणित ओळखले जातील. कशा प्रकारे आताचा फटका ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र हो गुड फिल्डिंग, अतिशय चांगला. अनिकेतने क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवलाय. जवळजवळ चौकारच होता मात्र एका हाताने चेंडूला अडवलं आणि तोपर्यंत येथे मात्र 2 धावा अंकित केल्या जातात धावपळकावरती. तर धावा ज्या पहिल्या षटकात 2 चौकार आले तिथून मात्र एकेरी दुहेरी धावा पाहायला मिळाल्या. आताचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र कव्हरच्या दिशेला. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेवरती समाधान मानलं गेलंय. चांगली गोलंदाजी, फार चांगली गोलंदाजी आहे, कारण सीमित 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकामध्ये जर पाहिलं तर फार कमी धावा अद्यापर्यंत 2 दुसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. पहिलं षटक आकाश वारेकरने फेकलंय, दुसरं षटक गौरव वारेकर घेऊन आलाय आणि ते सुद्धा अद्यापर्यंत चांगलं फेकत असताना, कारण मोठे पडके खेळण्यापासून वंचित ठेवले जाते त्या फलंदाजांना. आताचा बॉल उडवायचा होता डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने, पहा किती चांगलं क्षेत्ररक्षण दिवा संघाच्या वतीने आज मात्र ते करत असताना रोशन होते. ते एक धाव जिथे 2 धावा खेळण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र एकाच धाबेवरती समाधान व्यक्त करावे लागले खाडी टीमला. टास गमावल्यानंतर
प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करणारा हा काडी संघ पाहा मिळतोय. फार चांगली गोलंदाजी पाहतोय. आताचा बॉल या ठिकाणी पाहतोय आपण थोडासा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे या ठिकाणी गौरवने. आणि 2 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या धावपळकावरती फक्त 17 धावा. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 17 धावा धावपळकावरती. येणाऱ्या 12 चेंडूवरती किती धावा जमेल हे मात्र पाहावं लागेल तो काडी संघ. दातिवली गावचं यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. जाऊया डीजे मास्टरकडे. पाहतोय राज, गुड जॉब. तर 2 षटकामध्ये फक्त 17 धावात. आत्ता मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल. अद्यापर्यंत फक्त 2 चौकार खाडी टीमच्या बाजूने पाहायला मिळाल्या. मात्र आता थोडीशी वेगळी रणनीती आखावी लागेल ती या फलंदाजांना. कारण सूरज सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे म्हणजे त्याची बॅट थोडीशी शांत पाहायला मिळाली. गोलंदाज पाहतोय आपण प्रितेशला. हा बॉल पडल्यानंतर बाहेर जातोय. यस, वाईड बॉल. 1 धाव एक्स्ट्राच्या रूपामध्ये मिळाली. 18 धावा धावपळकावरती होत असताना पाहतोय पहिलाच बॉल प्रितेशने मात्र खराब फेकला जातोय. तिसरा चेंडू या इनिंग मध्ये आपल्याला खराब पाहा मिळाला. त्यामुळे ते एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाबा पाहिल्या जातात. आताचा बॉल उडवलाय, सरळ रेषेत केला गेलाय. अगदी धनुष्य बाणासारखा सरळ रेषेत जातोय चेंडू. सीमा पलीकडे दर्जेदार षटकार. तर सूरज पवारच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. अगदी सीमा रेषेच्या जवळ जी सफेद रेषा आहे त्या रेषेवरती जाऊन चेंडू पडला आणि त्यामुळे 6 धाबा मिळाला. टायमिंग सुरेख होतं. कारण अशा वेळेला क्षेत्ररक्षक समोर नसतो. सरळ रेषेत सर्वात सेफ फटका खेळला गेलाय. कारण गरज होती एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची खाडी टीमला. आताचा बॉल पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. अनिकेतने मात्र झेल टिपलाय. ज्या फलंदाजाने षटकार टोकला होता त्याला मात्र माघारी परतवलं जातंय. गुड कमबॅक आणि दुसरा धक्का खाडी टीमला. पहा किती चांगली गोलंदाजी प्रितेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटकार आल्यानंतर मात्र थोडंसं का होईना कमबॅक केलं जातं. यास नवीन बॅट्समन अनिकेत निगुकर कॅप्टन ऑफ टीम. चांगला खेळ करावा लागेल. ज्याप्रमाणे संघनायक आहेत
या संघाचा त्याप्रमाणे खेळ करावा लागेल अनिकेतला. आणि नॉन स्ट्रायगरला पाहतोय आपण प्रल्हादला. उडवण्याचा प्रयत्न, चांगला बॉल या ठिकाणी मात्र पॅडवर आदलतोय. थोडासा बॉडीला स्पर्श झालाय चेंडूचा, थोडासा आवाज आला भाऊ पाटील. पाहिलं तर जोर वेगाने चेंडू आदळलाय. तर पाणी घेऊन जा मैदानावरती. तर बऱ्याच वेळेला अशा घटना आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती जेव्हा असतात. तर जोराने वेगाने लागलाय चेंडू, त्याच्या पॅडवरती आदळलाय, थोडंसं इंजुरेड झाला असं चित्र सरसपणे पाहायला मिळतंय. जेव्हा आपण क्रिकेट खेळता तेव्हा मात्र स्वतःची काळजी स्वतः घ्या, कारण क्रिकेट एवढं फास्ट झालंय की कधी कोणती दुर्दैवरित्या घटना घडेल हे सांगणं सुद्धा फार कठीण असतंय. आणि काल सुद्धा एक रायगडमध्ये एक दुर्दैवीरित्या घटना घडली. जो कोपरोली संघाचा स्टार फलंदाज होता, ज्याच्या नावाने कोपरोली पनवेलचा संघ ओळखला जायचा, तो मंगेश फडके यांचं मात्र आकस्मिकपणे निधन झालं. तर क्रिकेटमध्ये अशा बऱ्याच गोष्टी घडल्या जातात. बऱ्याच वेळा पाहिलं क्रिकेटमध्ये. तर पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होत असताना, कारण चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत दिवा संघाची, ज्या बलाढ्य रायते संघाला परास्त केलं मागच्या सामन्यामध्ये, तोच जो दिवा संघ पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे खाडी संघाचा विचार केला, भाल संघाला सहजरित्या पराभवाची धूळ चारली. आताचा बॉल उडवलाय, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतो हवाई सफर, षटकार. हरिभक्त पारायण दळवी यांचं आगमन झालंय मंचावरती. सहर्ष स्वागत आहे. आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय आमदार चषक 2021चा अतिशय दर्जेदार आयोजन पाहायला मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं होतं, चेंडू मात्र मिड विकेटला एकच धाव मिळेल आणि एका धावेने मात्र संघ जाऊन पोहोचतोय. तर 31 या आकड्यावरती 50 ते 55 धावेची गरज आहे, कारण खाडी संघाने सुद्धा सांगितलंय की आम्ही 50 ते 55 धावेचं लक्ष ठेवू, का त्यांच्याकडे सुद्धा फार चांगली गोलंदाजी आहे, चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे ते आणखीन धावा आल्या तर एक सेट टार्गेट बनवलं जाईल. प्रितेश या षटकामध्ये पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, जास्त उंची आहे, क्षेत्ररक्षक समोर आहेत, लॉंग ऑफला कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे. फलंदाज बाद विकी होते आणि तिसरा आदरा बसतोय तो खाडी टीमला. तिसरा फलंदाज बाद झालाय, प्रल्हाद बाद झाले, ज्यांनी मगाशी षटकार ठोकला होता तोच फलंदाज बाद होतोय. आता मात्र 31 धाबा आहेत. अद्याप आता 6 चेंडूंचा खेळ पर्याप्त असेल आणि या 6 चेंडूवरती किती धाबा बनवेल. अक्षय आमच्या सोबत आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, त्याचबरोबर आमचे GTCचे यूट्यूबच्या माध्यमातून जितू गोंडले, निकेश पाटील कॅमेरामॅन, हितेश गोंदली यांना पाहतोय आपण. अतिशय चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी असा दुहेरी संगम देण्याचा प्रयत्न असतो त्यांचा. आणि GTC म्हटलंय की मात्र GTC म्हटलं की जल्पेश भोईर यांची वाहिनी आपल्याला आठवते. आणि आज सुद्धा त्यांचं काम पाहिलं तर खरोखरच अतिशय दुर्मिळ काम आहे त्यांचं. 100% काम देण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा होतात, कारण त्यांची खूप मेहनत आहे त्याच्यामागे. कष्ट हेच भांडवल त्यांनी समजून या कामाची सुरुवात केली आणि पाहता पाहता काही दिवसामध्येच लोकप्रियतेचं शिखर गाठलं ते GTC या वाहिनीने. तर चौथं षटक गोलंदाज घेऊन येतोय अनिकेत. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र फर्स्ट स्लिपला ट्रॅव्हल होतोय, ते मात्र मिळेल ती एकच धाव. 2 फलंदाज मैदानावरती पाहतोय पण आता अनिकेत आणि त्याचबरोबर सौरभला पाहतोय आपण. नवीन बॅट्समन मैदानावरती आलाय, तर निश्चित सकाळी थोडीशी पाणी पुरवलं गेलं मैदानावरती. एक स्वच्छ सुंदर मैदान पाहायला मिळतोय ते.
कारण काल पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा मात्र थोडीशी धूळ होती येते. ते चांगलं कार्य केलं जातोय कारण जेव्हा पाणी आपण मारताना तेव्हा मात्र चांगला एफर्ट मिळतो खेळण्यासाठी, मजा येतो खेळाडूंना. ते चित्र पाहिलं जातंय. उडवण्याचा प्रयत्न चांगला आहे ठिकाणी पाहतोय फलंदाज बाद. यास धावचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का लागला जातोय, धक्का क्रमांक 4. एक फलंदाज बाद होत गेल्या. शेवटचं षटक गोलंदाज अनिकेत एक अनिकेत पाळ मिळतो. एक फिरकी गोलंदाज पाहतोय आपण. आताचा बॉल उडवलाय डीप मिड विकेटच्या वरून. लॉंग लॉंग बिग वे. दिस इज मार्टिट. 6 रन. एक षटका टोकला होता. जुना चेंडू प्रोव्हाइड केला जाईल या ठिकाणी. देते ना. तो मॅच बॉल आलाय. तर निश्चितच आमचे प्रेक्षक वर्ग आहेत ते धन्यवाद मित्र, आपण बॉल आणून दिल्याबद्दल. आमचा वेळ वाचवलाय थोडासा, कारण बाहेरची आउटफील्ड थोडी खराब आहे. त्यामुळे चेंडू जेव्हा जातोय तेव्हा मग आमचे प्रेक्षक वर्ग जो सामन्याचा आनंद घेत असतो ते मात्र चेंडू आणून देतात. तर षटकाराला षटकाराने धावसंख्या पाहतोय 37. 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आहे. अद्याप काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 38 धावा झाल्यात. तर अद्याप 3 चेंडू शिल्लक आहे त्या षटकामध्ये. एखाद दुसरा मोठा फटका आला तर निश्चित 50च्या आसपास जाण्याचा प्रयत्न राहील खाडी टीमचा. अनिकेत गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. 5 चेंडू कसा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. हेच तर फिरकी आहे. मगाशी आपण पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिलं, खास करून दिलीप पाटीलला देसाईच्या, की हेच चेंडू त्याच्या बाहेर निघायचे आणि फलंदाज मात्र वारंवार बीट व्हायचा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ येतोय वेगाने. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा दर्जेदार विकीचा. हे सर असं जेव्हा आपण क्षेत्ररक्षणामध्ये धावा वाचवता तेव्हा मात्र जेव्हा बॅटिंगला येतं तेव्हा त्या धावा बनवण्यासारख्या असतात. क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं. जेथे 2 धावा होतात तेथे एकच धाव मिळतोय. जेथे चौकार असतो तेथे मात्र वेगाने येऊन आज चौकार अडवला जातोय. 40 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. आता मात्र अद्याप चेंडू शिल्लक असतील ते फक्त एका चेंडूचा खेळ बाकी असेल. आता या शेवटच्या बॉलवरती काय मोहर लागेल ते क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की थोडासा बदल करणं ते फार गरजेचं आहे. आणि तोच बदल होत असताना आताचा बॉल फुल टॉस. एका हाताने व्हाट अ शॉट. फार ताकदवर फटका होता आणि या मनगटी ताकदीचा वापर करत असताना मात्र षटका ठोकलाय. शेवटच्या बॉलवरती 46 धावा बनवल्यात आणि 47 धावांची गरज असेल ती मात्र या दिवा टीमला. कुठेतरी शेवटच्या बॉलवरती षटकाराला तो मात्र टॉनिकचं काम करेल, कारण षटकाराने धावसंख्या फ्लाय झाली. 50च्या आसपास जाण्याचा प्रयत्न केला गेला आणि 46 धावा झाल्या. 47 धावांची गरज. चला टॉससाठी या सोनारपाडा टीम आणि देसाई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचे.
हरिभक्त पारायण राजाराम दळवी महाराज आहेत या ठिकाणी, त्यांच्या शुभ हस्ते. तर या स्पर्धेचे आयोजक मोतीराम दादा दळवी यांचे काकाश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे शुभ हस्ते या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम केला जातोय. आमचे हरिभक्त पारायण आहेत रामकृष्ण हरी. तर दोन संघनायक आहेत, एकीकडे देसाई आणि त्याचबरोबर सोनारपाडा. तर या ठिकाणी कॉल चापा. तर टॉस जिंकलाय सोनारपाडा टीम. 4 ओव्हरचा मॅच असेल, हे लक्षात ठेवा आपण. तर खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये 46 धाबा बनवल्या गेल्यात आणि 47 धाबांचं टार्गेट असेल ते मात्र या टीम दिवा संघासमोर. आणि या 46 धाबा 46 धाबा झाल्या. 47 धाबा पूर्ण केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि जसं सामना सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील. या सामन्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी जाऊया आमचे सिनियर समालोचक बाळूदादा पाटील यांच्याकडे. थँक्यू जगदीश. अनिकेतने खूप चांगली फलंदाजी केली. शेवटच्या टप्प्यामध्ये 22 धावा कुठल्या आज चेंडूमध्ये सुरेख फलंदाजी केली आणि त्या धावा आता कराव्या लागणार. आणि शेवट देखील जगदीश पाटील किती गोड केला बघा षटकाराने. 47 धावा करायच्या आहेत. 11.75च्या सरासरीने धावा करायच्या आता. कारण बघितलं तर दिवा संघाची देखील फलंदाजी खूप चांगली आहे. खास करून सुमित आणि अश्विनला चांगली फलंदाजी करावी, पण गोलंदाजी खूप चांगली आहे. बाळा निगुकर येतो पहिलं षटक घेऊन P1चं. ऑनसाईडला क्षेत्रक्षण शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग, मिड विकेट आणि एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता सौरभ म्हात्रे लॉंग ऑनला तैनात आहे. ऑफ साईडला क्षेत्रक्षण, एक क्षेत्रक्षण गलीमध्ये, पॉईंट लेग क्षेत्रक्षण, एक कव्हरला एक एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफला क्षेत्रक्षण सूरज फौजदारला आपण पाहू शकता. गेम प्ले बाळा गोलंदाजी मार्क स्ट्राईकला अश्विनला आपण पाहू शकता. आमच्या समालोचन कक्षा एंडकडून दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना आपण पाहतोय. चेंडू यावेळेला बेस्ट टाइम शॉट आहे. कॉटन बोल्ड होतोय का? बाळा निगुकरनी सांगितलंय माझा झेले मी घेणार आहे आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता. धरम अलिंगकरचा काय गोलंदाज, रफ्तार का सौदागर. आपण इथं करण निगुकर काय गोलंदाजी करतो. विशाल आहे, भरपूर ऑप्शन आहेत. अनिकेत कॅप्टन देखील गोलंदाजी करू शकतोय. डावखुरा फलंदाज सुमित भुईराला. सुमित भुईर आता चांगला खेळ करावा लागणार आहे. यष्टीरक्षक आपण पाहू शकता विशाल म्हात्रे. विशाल मात्रे क्षेत्रक्षणामध्ये बदल करतोय, मास्टर माइंडचं काम करतोय. शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि एक क्षेत्रक्षण वडी लॉंग ऑनला आपण पाहू शकतो. बाळा गोलंदाजी मार्क टाकला सुमित. चेंडू सरळ उडवला यावेळेला इनफिटच्या वरून. चेंडू भरपूर हवेत आहे यावेळेला. कोऑर्डिनेशन होत नाहीये कारण का सूरज जर कारणने ते कॉल दिला असता तर नक्कीच सूरज फौजदारला झेल मिळाला असता. कॉल देणं फार गरजेचं होतं यावेळेला. आणि 2ने अकाउंट ओपन करतो. सुमितला जीवदान मिळालंय. सुमित भुईर एक असा फलंदाज, हा जर फलंदाज जगदीश पाटील इथे खेळला तर धावा पार करू शकतो. एवढी ताकद, एवढी गुणवत्ता आणि एवढी धमक या खेळाडूकडे. सूरजने कॉल देणं फार गरजेचं होतं किंवा करणने थांबणं फार गरजेचं होतं. सूरज फौजदार चेंडूपर्यंत पोहोचला होता. क्रिकेटमध्ये या घटना घडतच असतात जगदीश पाटील. कारण दोघांनी खेळाडू वाटतं का मी झेल पकडावा, दुसऱ्याला वाटतं मी झेल पकडा. बाळा निगुकर गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा एंडकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. स्टॅकेला सुमित भोईर. शफल झाला होता यावेळेला, जास्त शफल झालं बघा. थोडंसं लाईन तर यावेळेला संत गतीने चेंडूला फेकतोय. त्यांच्या पेस बघायला मिळतोय. डॉट चेंडूची समाप्ती. तर बाळाकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. व्हेरिएशन देखील आपण चांगलं पाहू शकता. संकेत काहीतरी यावेळेला बातचीत करतोय. बाळा गोलंदाजी मार्कस टाकला सुमित. हा चेंडू उडवला यावेळेला.
चेंडू जातो यावेळेला लॉंग ऑन सीमारेषा पार, चौकार. त्यानंतर चांगला फलंदाजी करतोय, चौकार आलाय. पुढे तर बाळा निगुकर गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द गन मारा करतो आमच्या समालोचक कक्षांकडून. स्ट्राईकला सुमित भोईर. हा चेंडू यावेळेला उंच गेलाय, पाच क्षेत्ररक्षक पोहोचतोय का झेलपर्यंत. चेंडू नो मॅन लाईन्स पडती पडतोय, थोडासा पडल्यानंतर चेंडू टर्न देखील घेतोय. 2 धावा मिळतात, पाच तिसरी धाव. धरा मालिमकर चूक करतो आणि त्याचा फायदा घेतोय उपक्षी संघ. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 3 ने पुढे शकते 9 धावा. 11.75च्या सरसाने धावा करायच्या यावेळेला 47 धावांचं लक्ष ठेवलंय. 9 धावा तर धाव फलकात आल्या आहेत. सुमितचं विकेट फार महत्वाचं आहे. बघा नाराज होतात खेळाडू, कारण का धरमालिकरने थोडीशी चूक केली आणि त्यामुळे स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. यात सामना असणार आहे स्वर्गीय राकेश म्हात्रे 11 सोनारपडा विपक्ष रिच म्हात्रे प्रतिष्ठान. टॉस जिंकलाय सोनारपडा संघाने आणि डिसिजन लगेच कळलं की क्षेत्ररक्षण करणार आहोत आम्ही. खूप चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका, जे प्रेक्षक आम्हाला देऊन मैदानात सामना पाहतात. 9 धावा त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जॉईन झाले त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. एकविरा क्रिकेट संघ दातिवली आमदार चषक 2021 पर्व. बाळा गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकेनला फलंदाज मगाच्या सामन्याचा हिरो संकेत. आणि बॅटने स्वीप केला यावेळेला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मरून चेंडूला यावेळेला धाडतोय सीमारेषा पार, चौकार. पाटील पहिल्या षटकात 13 धावा आल्यात. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 11.33च्या सरासरी धावा कुटाव्या लागणार आहेत. का सुमित भोईर सारखा फलंदाज मैदानात आहे. पाहिजे गोलंदाजी मार्कवर येतोय एक चांगला अष्टपैलू खेळाडू विशाल म्हात्रे येतोय. अनिकेतने मात्र विशालकडे चेंडू सुपूर्द केला. हा षटक फार महत्वाचा असणार आहे दोन्ही संघासाठी. इथं ज्या षटकात धावा आल्या तर मात्र सोपं होईल थोडंसं समीकरण. 18 चेंडू 34 धावांची गरज आहे. 13 धावा धावफलकाती लागल्यात. आता विशाल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. एक चांगला गोलंदाज आहे, विकेट टेकिंग गोलंदाज आहे. विकेट मिळवतो का पाहायचंय. सुमितला मात्र हवेच्या विरुद्ध दिशेने फलंदाजी करायची आहे. हवा जर बघितले पश्चिमेकडून पूर्वेला येते. उजव्या हाताच्या फलंदाजी अनुकूल अशी हवा. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि एक डीप मध्ये क्षेत्ररक्षण वडी लॉंग ऑनला आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट थर्डमॅन, एक क्षेत्ररक्षण पॉईंट, एक कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षण डीपमध्ये आपण पाहू शकता शॉर्ट कव्हर आणि एक आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हरला एक लॉंग ऑफला विशाल. चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू जातो यावेळेला आपण क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेटवरून. चांगला क्षेत्ररक्षण बघायला भेटतं. सौरभ म्हात्रे एक अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे या संघातील आणि 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 14 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. येणारे 17 चेंडू आणि 33 धावांची गरज. आता संकेत कशा प्रकारचा फलंदाजी करतोय. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. 3 दिवस आपण पाहू शकता. 3 दिवस स्पर्धा चालणार आहे. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धेचा कालावधी होता. उद्या भरपूर मान्यवर येतील. यात मात्र तिळमात्र शंका नसणार आहे. राजू दादांची देखील उपस्थिती लाभेल. विशाल पण येतात गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला फलंदाज संकेतला आपण पाहू शकता. संकेत भगत साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. पुणेदा शफल होऊन ऑन साईडला खेळायचा होता. सुरेख वेग होता चेंडूमध्ये. चेंडू सरळ जातो यावेळेला एस्टॅनवरून. आपण बोलले तर तौफिक दुपावकर सांगतायत की चेंडू एक्झॅक्टली स्टंपवरून गेलाय. डॉट चेंडूची समाप्ती. हर्षद फौजदारला पण आपण पाहू शकता. बऱ्याच वेळा अवधीनंतर ते संघामध्ये आहेत. भरपूर खेळाडू नाही आहेत गौदी खाडी संघामध्ये, पण जे खेळाडू आहेत त्यांनी चांगली कामगिरी केली. पुणे तर विशाल गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. 2 चेंडू फेकल्यात. विशाल संकेत ऑन साईडला पुन्हा एकदा शपल होऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. पंचांकडे पाहिलं जातंय.
पंच वाईडची खूण करतायत. विशाल थोडासा नाराज होतो यावेळेला. काही एकरी धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 15 धावा. तर डॉक्टर आपण म्हणजे तर पराग जोशी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट देखील प्राप्त झाले, साहेबांना विनंती करतोय, समीर पाटील साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर असं. हा चेंडू स्वीप केला यावेळेला, बॅकवर्ड स्कोअर लागला तसे डीप मध्ये आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात का पायचाळी, 2 धावा चित्याच्या वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 17 धावा. 17 धावांची आतापर्यंत भागीदारी केली आहे संकेत आणि सुमित भोईरने. 15 चेंडू आणि आपण म्हणजे तर 30 धावांची गरज आहे. समीकरण सातत्याने बदलत चाललाय. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता विशाल, राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो सायकलला संकेत भगतला आपण पाहू शकता. समालोचन कक्षा एंड करून राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. चेंडू ऑन साईडला खेळायचा होता यावेळेला, धाव झाली असती इथं नकार देत आहेत. का धाव घेतली नाही सुमितने, प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. सिंगलला फार महत्व आहे कारण एक धावेने संघ पराभूत होताना आम्ही बघितलं. डॉट चेंडूची समाप्ती, समीकरण पुन्हा एकदा बदलतं. येणारे आपण 14 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे कारण एक डॉट चेंडूवरती जगदीश पाटील समीकरण बदलणार नाही. सिंगल इथे घेतली नाहीये. पश्चात कशा प्रकारे फलंदाजी करतो आता संकेत. या 2 चेंडूमध्ये 14 चेंडू आणि आपण 30 धावांची गरज आहे. विशालने खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत, कोणते मोठे फटके मारू देत नाही. भरपूर वर्षाचा अनुभव आहे विशालकडे. राईट आर्म ओव्हर तिकडे मारक होतो विशाल, स्विच करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती, सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी केली बघा आतापर्यंत. 5 चेंडू फेकलेत आणि फक्त 3 धावा दिल्या. सुरेख गोलंदाजी, काय कमबॅक केलंय बघा. 4 चेंडू झालेत. सुरेख गोलंदाजी, 4 धावा दिल्यात, 5 चेंडू फेकलेत. जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी करतो बघा जगदीश पाटील. कारण इथून बघितलं तर पवित्र आक्रमक घेतोय पण त्याला मात्र तसे चेंडू फेकत नाहीयेत. विशाल गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऑन साइडला पुल केलाय, व्यवस्थित चेंडू मिडल झाला नव्हता. चेंडू जातोय बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये. तशी जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 19 धावा. एक वाजवी षटक संपलं. या षटकात फक्त धावा आल्या 6 धावा आल्यात. म्हणजे उर्वरित समीकरण असणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज असणारे 12 चेंडू 28. आता 14ची सरासरी येऊन ठेपली आहे. सौरभ म्हात्रेला आपण पाहू शकता, एक हसमुख चेहऱ्याचा खेळाडू. हा जाऊ शकता डीजे. उर्वरित समीकरण आहे धावा झाल्या 12 चेंडू मध्ये 19 आणि उर्वरित समीकरणामध्ये 12 चेंडू आणि 28. आता या षटकात खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 6 धावा दिल्या. विकेट जरी मिळाला नसेल पण अतिशय चांगली गोलंदाजी मार्कवर येतोय. धरम अलिमकरला आपण पाहू शकता. म्हणजे धरम अलिमकर आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. एक अतिशय चांगला गोलंदाज आहे धरम अलिमकर. यावेळेला पाहिजे महत्त्वपूर्ण षटक फेकण्यात आलं. 3रं षटक विशालने खूप चांगली गोलंदाजी केली. कौतुक करेल विशालचं. कारण जरी विकेट नसेल मिळाला पण मात्र सामन्यामध्ये आपण तर आव्हान कडवं निर्माण केलंय. स्ट्रायकरला फलंदाज सुमित भोईर आता कशा प्रकारे फलंदाजी करतो पाहायचं. इथून अटॅकिंग क्रिकेट खेळतो का पाहायचं. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, बडी लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. धरम गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला सुमित.
हा चेंडू खूप चांगला होता. यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढला. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव पूर्ण करतो का गोलंदाज स्वतः जातो, चेंडूला उचलतो, फेकी करतो. तोपर्यंत अवधी होता 2 धावा घेण्याचा. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. येणारे 11 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही संघ इथून सामना जिंकू शकतायत. काही संघ देखील सामना जिंकू शकतोय. दिवा संघ देखील सामना जिंकू शकतो. पण कोणता संघ इथं मात्र चांगली कामगिरी करतोय पाहायचा. जो संघ चांगली कामगिरी करेल तो मात्र विजय संपादन करणार आहे. पुढे धरम अलिमकर गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड देखील मारा करतो आमच्या समाजक कक्षांकडून. स्ट्रायकेला फलंदाज सुमित भोईरला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साइडला आपण तर उंच खूप गेलाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला, झेल ड्रॉप होतोय. खूप चांगले प्रयत्न केला जगदीश पाटील मित्र म्हणेल, पण यश लाभत नाहीये. कारण यावेळेला थोडस आपण तर रिव्हर्स धावत आले होते. यावेळेला प्रहाच्या विरुद्ध दिशेने पोहत होते, त्यामुळे तो झेल मिळत नाही त्यांना. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. यावेळेला 23 धावा 10 फलकाती लागल्यात. अजूनही 24 धावांची गरज आहे. चेंडू बाकी 10. सामना अजूनही संपला नाहीये. सामना अजूनही बंद पाकिटामध्ये बंद आहे. धरम पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. स्ट्रायकला सुमित भोईर प्रयत्न करतोय. चेंडू यावेळेला बघितलं तर पंच आम्हाला सांगतात की सोयर चेंडू 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. यावेळेला 24 धावा आपण पाहू शकता. अजूनही 23 धावांची गरज आहे. चेंडू बाकी अजूनही 10. खूप चांगला सामना बघायला मिळाला यावेळेला. चोवीस धावा धावफल कधी लागल्यात. 23 धावांची गरज आहे. 10 चेंडूंमध्ये जर विकेटचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करताना खाडी संघाने आपण तर 4 गडी बाद केला. षटकार फार आता उपयोगी ठरतोय. धरम अलिमकर गोलंदाजी मार्कवर टाकला सुमित. चेंडू एजी लागते. यावेळेला चेंडू फ्लाय होत नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतं यावेळेला. कारण निगुकर धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 10 फलकाती पण 25 धावा आपण पाहू शकता. 25 धावा 10 फलकाती लागल्या. 47 धावांचा पाठलाग करताना 25 धावा 10 फलकाती आल्या आहेत. 22 धावांची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही 9 चेंडू 22 धावा. समीकरण सातत्याने बदलत चाललं यावेळेला. 25 धावा लागल्या आहेत. कारण मोठे फटके येत नाहीत. विशालने खूप छटक चांगला टाळलाय. धरम देखील खूप चांगली गोलंदाजी करतो. अंडर 90चा हा खेळाडू. संकेत भगत आता पाहायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. हवेचा वेग त्याच्यासाठी अनुकूल आहे. 9 चेंडू 22 धावा. चेंडू खूप चांगला होता. खोदून काढला. चेंडू तर बाकड स्कोअर गेला. क्षेत्ररक्षक डीप पण येतो. यावेळेला एक धाव कंप्लीट केली जाते. एकच धाव समाधान लागतंय. करण येतो. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो यावेळेला. तर संख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. 21 धावांची गरज आहे. चेंडू बाकेत 8. जबरदस्त गोलंदाजी केली 2 षटकामध्ये आपण बघितली तर विशालने आणि आता धरम देखील करतोय. 2 करण नावाचे खेळाडू आहेत. धरम एक चांगले आहेत आपण आता खेळाडू. 8 चेंडू आणि धावा हव्यात आपण बघितली तर आतापर्यंत 21 धावांची गरज आहे. 25 चालू शकतायत. धरम गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड कडे मारा करतो. स्ट्रायकरला सुमित. फुल टॉस यावेळेला लॉफ केलाय. पॅरल स्ट्रोक आहे. सूरज पोजदार चूक करत नाही. बिग विकेट. सुमित भोईर बॅक टू पवेलियन. समीकरण बदलता येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 21 धावांची गरज आहे. 20 चालू शकतात अजूनही. खूप चांगली गोलंदाजी केली. पॅरल स्ट्रोक खेळायचे प्रयत्न केला होता पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला. सूरजला माहिती हा झेल किती महत्वाचा आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये जी फलंदाजी केली अनिकेत निगुकरने ती कुठेतरी उपयोगी ठरते. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. 20 चालू शकतात. सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी केलं भन्नाट वेगाने आणि दिशेवरचे खूप नियंत्रण आहे. धरम पुणे त्या गोलंदाजी मार्कवर एंड बदलतो आता. स्ट्रायकरला फलंदाज
संकेत भगत नो स्ट्राईकला रोशन भगत. धरम गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करण्यासाठी सज्ज होतो. स्ट्राईक यांना फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला. संकेतला आपण पाहू शकता. माझे संकेत आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय. फुलटॉस आहे यावेळेला लॉफ केलाय. चेंडू जातोय वाईडिश लॉंग आणि सीमारच्या बाहेर. षटकार. चेंडू 15 धावांची गरज आहे. 14 चालू शकतात. संकेत भगतने स्ट्राईक मिळाली आणि स्ट्राईकचा मात्र उपयोग करतोय. रोशन आता स्ट्राईकला असणारे. येणारे 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. 14 चालू शकतात जगदीश पाटील, कारण विकेट कमी गेले आहेत. पण क्लीन चित विजय नेहमी आपल्याला आत्मविश्वास देऊन जातो. चला आपल्याला पंच लगेच खून करतात बघा. एकत्र येऊ नका गावदी खाडी संघ. पंच सातत्याने सूचना करतायत. यानंतर अजून एक बिग फाईट सामना असणार आहे. स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान विपक्ष स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई. टॉस जिंकला. सोनारपाडा संघाने डिसिजन घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. दोन्ही संघांनी आमच्या समर्जन कक्षा समोर येऊन थांबायचं. आपण सोनारपाडा संघ आणि देसाई संघ यस दोन्ही संघ रेडी आहेत. दोन्ही संघांना धन्यवाद देईल. त्याने काय होतं जगदीश पाटील की एक्झॅक्टली वेळ वाचतो तुमचा. अंतिम षटक घेऊन येतो वेगवान गोलंदाज करण येतोय. करण निगुकर येतो यावेळेला. 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. 15 धावा डिफेन्स करायच्या आहेत आणि पक्षी संघाला या 15 धावा करायच्या आहेत. सायकेला फलंदाज रोशनला आपण पाहू शकता. रोशन भगत अजून आपण इथं खातं उघडायचं आहे. पहिला चेंडू फेस करतोय. रोशनसाठी क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. फास्ट घ्या जरा, कारण निगुकर लगेच सामना सुरू करायचा आहे. प्रल्हाद यष्टीरक्षणाच्या भूमिकेत साईडला आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग अनिकेत. स्क्वेअर लेग मिड विकेट बडीश लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण. करण निगुकर गोलंदाजी मार्कवर. टाकलं रोशन. चेंडू खूप चांगला खोदून काढलाय. चेंडूला एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव घेतोय का सुरजित. यावेळेला आपण पाहिलं तर सौरभ आला. तर सौरभने चेंडू फीड करणं गरजेचं होतं. तर मात्र येणारी आपण पाहिले तर 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 12 चालू शकतात. विकेट त्यांचे फक्त एकच गेलेत. तुमचे 4 गेलेत. 2 गेलेत. सॉरी 2 गेलेत. टॉस आणि आपण विकेटला फार महत्व आहे जगदीश पाटील, कारण काल आपण एक स्पर्धा केली कंपल्सरी चेसिंग होती. करण निगुकर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण पाहू शकता रोशन. चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट करतोय. 2 क्षेत्राच्या मधून चेंडू जातोय गोळीच्या वेगाने सीमा पार. दे दनादन चौकार. पॉलिश देतोय यावेळेला. पॉलिशमेंट करतोय. सुरेख स्क्वेअर कट करतोय यावेळेला. पॉइंट आणि स्वीवा कव्हरच्या मधून चेंडूला काढलं यावेळेला. येणारे 4 चेंडू आणि धावाव्यात 9. 8 चालू शकतात. तिसऱ्या पंचांची मागणी केली बघा. जेव्हा तिसऱ्या पंचांची मागणी केली प्रवीण म्हात्रेला जावं लागतंय. जबरदस्त स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. एकविराई क्रिकेट संघ दातिवली अजित आमदार चषक. खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल मोतीराम दळवी हा तुमचा विजय, क्रिकेटचा विजय. जबरदस्त आपण इथं मैदान सजवलंय आणि खेळाडूंना जेवणाची व्यवस्था देखील. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. येणारे 4 चेंडू 9 धावांची गरज. 8 चालू शकतात. रोशनने मात्र चौकाराने पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. पंच काहीतरी सूचना करतात यावेळेला. आपण येतोय करणला. कारण निगुकरवरती आपण सातत्याने अभिषेक घेतला होता. मी चांगला गोलंदाज पाहिला, पण याच्यावरती आज पहिल्यांदा अभिषेक पाहिला मी या स्पर्धेत. कदाचित गोलंदाजाची लय तोडण्याचा देखील एक प्रयत्न असतो जगदीश पाटील याच्या मागनं.
पण आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तिसरे पंच मैदानात आल्यानंतर येणारे 4 चेंडू आणि 9 धावांची गरज 8 चालू शकतात. करण निगुकर गोलंदाजी मार्कवर ऑफ साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. थर्डमॅन पॉइंट स्वीपा कव्हरला 30 सर्कलच्या बाहेर एक कव्हरला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. डीप लॉंग ऑफला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. करण निगुकर गोलंदाजी मार्कवर आमच्या सामाजिक कक्षा एंडकडून चेंडू यावेळेला आपण बघतो लाईन पाहावी लागणार आहे. दिशेवरती नियंत्रण राहत नाहीये. दिशा खराब तर दशा खराब. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 39 धावा 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. 7 चालू शकतात. जबरदस्त सामना बघायला मिळतोय. खार्डी विपक्ष दिवा दोन्ही संघ संघर्ष करताना दिसतात मैदानात. कारण दोन्ही संघांना इथून मात्र हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघांनी इथवर पोहोचण्यासाठी खूप मेहनत केली आहे. पुणे करण निगुकर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला रोशन भगतला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय. बॉटमचा सुरेख वापर केलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 41 धावा चेंडू बाकेत अजूनपर्यंत आमच्या गुडू लेखक आम्हाला सांगतायत. 3 चेंडू 6 धावा 5 चालू शकतात. जगदीश पाटील प्रेक्षक मात्र शांत बसले आहेत. त्यांना मात्र चांगलं क्वालिटी क्रिकेट बघायला मिळत आहेत. व्यासपीठावर देखील मशान शांतता बघायला मिळत आहेत. कारण नेहमी आपण म्हणतो ना खेळाडूंमध्ये क्रांती आणि मुडद्यामध्ये शांती. क्रांती घडवावी लागणार या खेळाडूंना आपल्या गावाची अस्तित्वात पणाला लागली आहे. पुढे करण गोलंदाजी मार्कवर येणारे 3 चेंडू 6 धावांची गरज 5 चालू शकतात. स्ट्रायकरला रोशन भगत खूप चांगली इनिंग खेळतोय. फुलटॉस आहे. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू जातो मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट केली. सुरेख क्षेत्ररक्षण दाखवतोय. यावेळेला ऑन द स्टंप फेकी येत नाहीये आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहे. समीकरण बदलतंय. येणारे 2 चेंडू आणि धावा हव्यात फक्त आणि फक्त 4. 3 चालू शकतात. यष्टीरक्षक प्रल्हाद पाटीलनी मोठी चूक केली आहे. चेंडू गॅदर केला नाही आणि अनिकेतनी त्याहून आणखीन मोठी चूक केली की चेंडू डायरेक्ट यष्टानं ती फेकला नाहीये. येणारे 2 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. संघर्ष दोन्ही बाजूने केला जातो. जगदीश पाटील एका बाजूने संघर्ष केला तो धावा वाचवण्यासाठी तर दुसऱ्या बाजूने संघर्ष केला तो धावा कुटण्यासाठी. कारण का आपण नेहमी म्हणतो ना क्रिकेट खेळ नाही बच्चों का जिसमें पसीना निकलता अच्छो अच्छो का. आणि दोन्ही संघ आता घाम घालतात मैदानावर. कारण इथून जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीत दाखल होईल. इथून जो संघ हरेल तो या स्पर्धेतून बाहेर जाईल आणि त्याला 365 दिवस पुन्हा एकदा वाट पाहावी लागणार आहे. जर सामना आवडला असेल प्रेक्षकांना विनंती करतो जरा जोरदार टाळ्या द्या सामन्यासाठी. जबरदस्त क्रिकेट बघायला क्वालिटी क्रिकेट उच्च दर्जाचं क्रिकेट बघायला क्रिकेटमध्ये आवडते. कोणताही एक संघ जिंकणारे कोणताही संघ हारणारे पण जगदीश पाटील मी तर म्हणेल या स्पर्धेचा विजय आहे. या मोतीराम दळवी यांचा विजय आहे. तर येणारे 2 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. 3 चालू शकतात. जबरदस्त सामना हाय व्होल्टेजचा सामना. दोन्ही संघाच्या म्हणजे प्रेक्षक देखील चिडीचिप बसल्यात शांत बसल्यात विचार करतायत. डोकं सुन्न करणारा हा सामना मेंदूला चालना देणारा हा सामना आपण पाहतोय. चला जरा फास्ट घ्या सामन्याचा रिदम तोडू नका. जगदीश पाटील काही प्रेक्षक बसले होते ते उभे राहिलेत. एवढा हाय व्होल्टेजचा सामना. 2 चेंडू 4 धावांची गरज. करण गोलंदाजी मार्कवर टाकला. रोशन चेंडू यावेळेला बॅकफुट गेले. पंच वाईडची खूण करतायत. आता मात्र इथून 3 धावांची गरज नाही. चेंडू 2 बाकी आहेत. 2 चालू शकतात. विकेटच्या दरवे आपण पाहिले तर दिवा संघ विजय संपादन करेल. काय सामना आहे जगदीश पाटील हाय व्होल्टेजचा सामना. आणि अशाही पंचांची देखील जगदीश पाटील कस लागते. 10 कदम दाखवतात दोन्ही संघ. तर संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 44 3 धावांची गरज. करण आपण पाहिले तर अनिकेत निगुकर षटकार मारलाय. हा 3 पाहिजे 2 चालू शकतात. बघा आम्ही समीकरण सातत्याने सांगतोय. तर जगदीश पाटील काही वेळेला काय होतं गैरसमज होतो खेळाडूंचा की समीकरण सांगत नव्हते. समालोचकांना कोणताही संघ जिंको हारो काही मतलब नसतो. जिंकणारा संघ जर तो पुढच्या फेरीत आला तर आम्हाला त्याच्याबद्दल परत कॉमेंट्री करायचीच आहे. करण गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला फलंदाज रोशनला आपण पाहू शकता. येणारे 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. फुलटॉस यावेळेला सामना खुला केलाय. चेंडू जातो वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार. चौकार विजय संपादन करतोय दिवा संघ. दिवा संघाच्या स्पर्धेत भाग घेतोय. धन्यवाद देतोय खार्डी संघाला.